हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे। अकोला शहरातील रेस्ट हाऊसमध्ये अमोल मिटकरी थांबलेल्या दालनात कार्यकर्त्यांचा घुसण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही तर बाहेर उभी असलेली अमोल मिटकरी यांची गाडीही फोडली। यावेळी कार्यकर्त्यांनी मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते। या दरम्यान त्यांनी पूर परिस्थितीची पाहणी करत नागरिकांची विचारपूस केली होती। यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका केली होती। अजितदादा पुण्याचे पालकमंत्री असताना धरणातून इतकं पाणी आलं अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरेंनी केली होती। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलंय। मिटकरी यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टीका करत सुपारी बहाद्दर म्हणून म्हटलं होतं। तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंतचे सर्वात अयशस्वी ठरलेल्या अजित पवारांबद्दल बोलू नये असा इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला होता। तर NDRFचा लॉंग फॉर्म माहीत नसलेल्या व्यक्तीने आपत्ती व्यवस्थापनावर बोलणे म्हणजे सर्वात मोठा जोक असल्याचा टोलाही मिटकरींनी लगावला होता। हा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।